नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट अवॉर्ड कोणकोणते आहेत जे येणाऱ्या MPSC प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, PYQ नुसार मी हे कव्हर केलेले आहेत, जे की जसं की क्वेश्चन विचारले गेले. ज्ञानपीठवरती क्वेश्चन दरवर्षी आहेच आहे किंवा एक वर्ष सोडून ज्ञानपीठवरती क्वेश्चन विचारलेलाच आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत किंवा अर्जुन पुरस्कार ह्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. सो हे जे अवॉर्ड्स आहेत हे आपल्याला कव्हर करायचेच आहेत आणि मी जे इम्पॉर्टंट आहेत तेच घेतलेले आहेत. जास्त मी फापट पसारा नावं वगैरे दिलेली नाहीये. जे आपल्याला गरजेचे आहे, ज्याच्यावरती MPSCचा फोकस आहे, तेच अवॉर्ड मी कव्हर केलेले आहेत. आणि हे तुम्ही 1.5x स्पीडने बघा किंवा 2x स्पीडने बघून संपवून टाका. जास्त याला म्हणजे 25 मिनिट्सचा व्हिडिओ असेल तर त्याला तुम्ही 25 मिनिट स्पेंड करू नका. तो तुम्ही 10 मिनिटात कव्हर करून टाकू शकता. जस्ट गो थ्रू करा. तुम्हाला लक्षात ठेवायचं नाहीये, कारण ते तुम्हाला एकदा एक्झामला ऑप्शन दिसले की तुम्ही करेक्ट ऑप्शन टिक करू शकता. तर चला तर मग आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर आपण आता पहिले ज्ञानपीठ पुरस्कार बघणार आहोत, कोणकोणते मिळालेले आहेत. आणि हे मी PYQच्या ट्रेंडनुसार कव्हर केलेले आहेत. मी सरसकट जेवढे पण पुरस्कार येतात सर्वांना दिले तर ते कव्हर केलेले नाही आहेत. जेवढे एक्झामला विचारलेले आहेत PYQला तेवढेच कव्हर केलेत, कारण तोच ट्रेंड एक्झामचा आहे. तुम्ही बघितलात तर तेच पुरस्कार रिपीटेडली विचारले जातात. ज्ञानपीठ तर ज्ञानपीठ कंटिन्यू होतो किंवा दुसरे पण पुरस्कार आहेत ते कंटिन्यू होतात. सो तुम्हाला तेवढेच करायचे आहेत, ना की एवढी सर्व नावं लक्षात ठेवायची आहेत. ओके, सो आता आपण पहिलं बघणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि हा जो पुरस्कार आहे हा 1961 पासून चालू करण्यात आलेला आहे. कधी चालू करण्यात आला? 1961 पासून चालू करण्यात आला. 8 शेड्यूल जेवढ्या पण आपल्या 8 शेड्यूलमध्ये 22 भाषा येतात, त्यातील कोणत्याही भारतातील कोणत्याही नागरिकाला हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ओके, आणि हा पुरस्कार एव्हरी इयर दिला जातो. ओके, आता जे 23 लँग्वेज आहे, 22+1 इंग्लिश लँग्वेज. ओके, म्हणजे अशा मिळून होतात 23 लँग्वेज. सर्वात जास्त हा जो आहे तो हिंदी भाषेतील साहित्यिकांना देण्यात आलेला आहे. कोणत्या? हिंदी भाषेतील साहित्यिकांना हा देण्यात आलेला आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता आपण बघणार आहोत की फर्स्ट जो पुरस्कार होता तो कोणाला देण्यात आला, तर जी शंकर कुरूप ह्यांना 1965 साली देण्यात आला होता आणि हे एक मल्याळम कवी होते. ओके, आणि हा पुरस्कार जो आहे हा मरणोत्तर दिला जात नाही. हे तुम्हाला खरंच लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. ओके, आणि हे जो फर्स्ट पुरस्कार ज्यांना दिला होता 1965 ला तो ओडुकुल्जल द बांबू फ्ल्यूट ह्याच्यासाठी दिला होता. ओके, सो आता आपण बघणार आहोत सध्याच्या अध्यक्ष ज्या आहेत ज्ञानपीठ म्हणजे पुरस्काराचे, ते कोण आहेत अध्यक्ष? तर प्रतिभा रे आहेत. कोण आहेत? प्रतिभा रे आहेत. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सध्याच्या अध्यक्ष प्रतिभा रे आहेत. 2023 मध्ये पुरस्कार जो देण्यात आला ही कितवी आवृत्ती होती? तर 58वी आवृत्ती होती आणि संस्कृत आणि उर्दू या 2 भाषांसाठी हा देण्यात आलेला होता. कुठल्या भाषांसाठी देण्यात आलेला आहे? तर संस्कृत आणि उर्दू या 2 भाषांसाठी देण्यात आलेला आहे 2023 मध्ये. ओके, जगद्गुरू रामभाचार्य यांना आता इम्पॉर्टंट म्हणजे खूपच इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं तर काय, तर जगद्गुरू रामभा भद्राचार्य यांना देण्यात आला होता. आणि गुलजार हे जे आहेत हे एक उर्दू गुरु आहेत, त्यांना देण्यात आला होता. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जगद्गुरू रामभाचार्य हे यांना संस्कृत साठी दिला होता आणि गुलजार यांना उर्दू गुरु आहेत यांना दिला होता. ओके, आता आपण गुलजार आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्यांना 2004 ला पद्मभूषण मिळाला होता, 2009 ला ऑस्कर मिळाला होता, 2010 ला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता, 2013 ला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता आणि 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर अनेक खूप त्यांना मिळाले होते. फर्स्ट वुमेन कोण आहेत ज्यांना आपण ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे फर्स्ट वुमेन? तर त्या आहेत आशापूर्ण देवी. ओके, आणि ही 1976 म्हणजे 1976 ला यांना दिला होता. ओके, कोणाला? आशापूर्ण देवी यांना दिला होता. तर आता आपण थोडंफार जाणून घेणार आहोत जगद्गुरू रामभाचार्य यांच्याबद्दल.
तर जगद्गुरू रामभाचार्य जे आहेत, हे जे जगद्गुरू रामभाचार्य आहेत हे एक कोण आहेत, ते हिंदू आध्यात्मिक नेता आहेत, एक शिक्षक आहेत, लेखक आहेत. ओके. आणि चित्रकूटमधील तुळशी पीठाचे संस्थापक आहेत. कुठले? चित्रकूटमधील तुळशी पीठाचे संस्थापक आहेत. 4 महाकाव्य संग्रह यांनी लिहिलेले आहेत. 240हून जास्त पुस्तके यांनी लिहिलेली आहेत. ओके. आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. ट्रॅक्रोमामुळे वयाच्या 2 महिन्यांपासून यांना अंधत्व आलंय. तर विचार करा की 2 महिन्यापासून अंधत्व आलेलं आहे, स्टील त्यांनी एवढं सर्व काम केलेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार पण जिंकलेला आहे. ओके. सो आयुष्यामध्ये काही पॉसिबल असतं, कधीच नेवर गिव्ह अप हा ॲटिट्यूड असला पाहिजे. आता आपण एक्झाम देतो तर आपल्याला नवीन काहीच नाहीये. आपण एक्झाम एकदा फेल झालो तरी आपण अगेन ती ट्राय करतो. म्हणजे तुम्हाला ट्राय करतच राहायचंय, कधी ना कधी यश तुम्हाला मिळणारच आहे. ओके. सो ह्यांना वयाच्या 2 महिन्यापासून अंधत्व आलं होतं आणि 2015ला यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. कोणता पुरस्कार देण्यात आला यांना? पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हे 22 भाषा बोलतात. ओके. आणि ह्या ज्या म्हणजे पुरस्कार देण्यात आलेला आहे, सो त्यांना त्यांची रक्कम आहे 11 लाख रुपये. 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक 27वी आवृत्ती पुरस्कार कोणाला देण्यात? सर्वोच्च साहित्यिक आणि 57वी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिलेला आहे? तर दामोदर मौजो यांना दिलेला आहे. हे कोकणी कवी आहेत. कोण आहेत? हे कोकणी कवी आहेत. आणि 56वा जो होता हा कोणाला दिलेला आहे? तर नीलमणी फुकन यांना दिलेला आहे. एक आसामी कवी आहेत. कोण आहेत हे? एक आसामी कवी आहेत. ओके. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सो आता ज्ञानपीठ बद्दल विचारलं तर तुम्हाला ही 2 नावं लक्षातच राहिली पाहिजे. जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार हे लक्षातच राहिलेलं पाहिजे. आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी दिलेलं आहे आणि गुलजार यांना उर्दूसाठी दिलेलं आहे. ओके. आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे. त्यांनी खूप काय कामं केलेली आहेत. एवढं तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. आता आपण 2024चे काही अवॉर्ड्स बघणार आहोत. कोणकोणते इम्पॉर्टंट अवॉर्ड्स आहेत ते सर्व आपण ह्या लेक्चर थ्रू ह्या स्लाइड थ्रू कव्हर करणार आहोत. आता आपण 2024चे कोणकोणते इम्पॉर्टंट अवॉर्ड्स आहेत ते सर्व बघणार आहोत. पद्ममध्ये कोणते येतात? पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. ओके. हे सर्व येतात. आणि जो पद्मविभूषण आहे हा 2nd रँकला आहे, पद्मभूषण हा 3rd आणि पद्मश्री हा 4th रँकला आहे. ओके. सो तुम्हाला आता लक्षात राहिलं पाहिजे की मरणोत्तर विजेत्यांपैकी 30 वुमेन आहेत आणि मरणोत्तर 9 जण आहेत. टोटल 132 जणांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये आता इथे मी तुम्हाला बायफर्केशन करून दिलेलं आहे की पद्मश्री मिळालाय 110 लोकांना, पद्मभूषण 17 लोकांना आणि पद्मविभूषण हा आय थिंक 5 लोकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके. आता आपण पहिले जाणून घेणार आहोत पद्मविभूषण बद्दल. ओके. आणि पद्मविभूषण बद्दल जाणून घेताना आपण बघणार आहोत की कोणाकोणाला दिलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा हे रीड कराल ना, एकदा गो थ्रू कराल, तुम्ही PYQचा ट्रेंड बघा की त्यांनी फक्त साहित्यावरती भर दिलेला आहे किंवा सोशल वर्कवरती भर दिलेला आहे. म्हणजे समाज कार्यामध्ये जे जे अवॉर्ड जिंकलेले आहेत त्यांच्याबद्दल विचारलेलं आहे. स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स दिलेला आहे आणि दुसरा दिलेला आहे साहित्याला इम्पॉर्टंट. ह्यावरतीच PYQ आलेले आहेत. ह्या व्यतिरिक्त जास्त त्यांनी काही विचारलेलं नाही आहे. ओके. तर पद्मविभूषण आपण बघू. बिद्रेश्वर पाठक यांना मरणोत्तर दिलेलं आहे आणि हे समाज कार्यासाठी आहेत. हे कुठल्या स्टेटमधून आहेत? बिहारमधून. व्यंकय्या नायडू हे सार्वजनिक सेवासाठी आहे. हे कुठे आहेत? तर आंध्र प्रदेशमध्ये. व्यंकय्या नायडू. त्याच्यानंतर केनेडेला चिरंजीवी हे कलासाठी आहे, आंध्र प्रदेश. ओके. वैजंतीमाला बाली कलासाठी, तमिळनाडू. पद्या सुब्रमण्यम आय थिंक हे यांना पण कलासाठी दिलं आणि आपण तमिळनाडू. आता हे नावं बघताच तुम्हाला कळेल की हे सर्व आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मधूनच जास्त करून अवॉर्ड देण्यात आलेले आहे. आता आपण बघू की जे मरणोत्तर देण्यात आलेले त्यामध्ये कोण कोण आहेत. तर त्यामध्ये आहेत डॉक्टर दिलीप महालोमणीस, बालकृष्ण जोशी आणि मुलायमसिंग यादव. या तिघांना मरणोत्तर दिलेलं आहे. ओके. बिंदेश्वर पाठक यांना पण मरणोत्तर दिलेलं आहे. SM कृष्णा कर्नाटकचे CM आहेत, त्यांना दिला. श्रीनिवास वर्धन हे गणित तज्ज्ञ आहेत, त्यांना दिलेलं आहे. आणि उस्ताद झाकीर हुसेन हे कलामध्ये आहेत, त्यांनाही दिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की पद्मभूषण. आता पद्मविभूषण बद्दल आपण जाणून घेतलं, पण आता पद्मभूषण बद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. ओके.
सो पद्मविभूषण झालं, आता पद्मभूषण बघणार आहोत. तर पद्मभूषण मध्ये इम्पॉर्टंट कोण आहेत, तर पद्मभूषण मध्ये इम्पॉर्टंट आहेत ते श्री हॉर्मोसजी एन कामा. हे लिटरेचर आणि एज्युकेशन जर्नलिझम साठी दिलेलं आहे. हे महाराष्ट्रातून बिलॉंग करतात. ओके. श्री अश्विन बालचंद्र मेहता ह्यांना मेडिसिनसाठी देण्यात आलेलं आहे. हे पण महाराष्ट्रात. आता मी हे पर्टिक्युलरली ना महाराष्ट्रामधलेच त्यांनाच इम्पॉर्टंट दिले, कारण तसेच क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधून जास्त जे आहेत बिलॉंग करतात त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. श्री राम नाईक यांना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी दिलेलं आहे. ते पण महाराष्ट्रातून आहेत. दत्तात्रय अंबादास यांना आर्टसाठी दिलेलं आहे. ते पण महाराष्ट्रातून आहेत. त्याच्यानंतर पॅरेलाल शर्मा आर्टसाठी महाराष्ट्र आणि कुडयान व्यास लिटरेचर साठी दिलेलं आहे. ते पण महाराष्ट्रातून आहेत. ओके. आता आपण बघणार आहोत पद्मश्री विजेते कोणते आहेत. कुठले पद्मश्री विजेते कोणते आहेत. ओके. तर उदय देशपांडे हे एक आहेत जे क्रीडामध्ये आहेत इम्पॉर्टंट. कल्पना मोरपारिया यांना व्यापार उद्योगसाठी, जहीर काझी यांना साहित्य शिक्षणसाठी, शंकरबाबा पापळकर यांना समाज कार्यासाठी, मनोहर डोले यांना वैद्यकीयसाठी, चंद्रशेखर महादेवराव वैद्यकीयसाठी, श्रुती शांतीदेवी पासवान आणि श्री शिवन पासवान यांना कलासाठी. आता ह्यांना का दिलेलं आहे तर मधुबनी पेंटिंग साठी दिलेलं आहे. आणि मधुबनी पेंटिंग कुठे बिलॉंग करते, ते बिहार मधून बिलॉंग करते. ओके. मधुबनी पेंटिंग श्रुती शांतीदेवी पासवान आणि श्री शिवन पासवान यांना दिलेलं आहे. ओके. श्री अली मोहम्मद आणि मनी मोहम्मद यांना पण कलासाठी दिलेलं आहे आणि हे राजस्थान मधून बिलॉंग करतात. हे कुठून, राजस्थान मधून बिलॉंग करतात. पार्वती बरुमा ह्यांना सोशल ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे. ओके. आणि जगेश्वर यांना पीव्हीटीची कम्युनिटीसाठी दिलेले आहेत आणि छत्तीसगड मधून आहेत. ओके. ही जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. पीव्हीटीचे म्हणजे आपल्याला माहितीच असेल, ट्रायबल येतात, हे वल्नरेबल ट्रायबल ग्रुपमध्ये मोडतात आणि छत्तीसगड मधून आहे. ओके. फर्स्ट टाइम इन इंडिया पद्म अवॉर्ड कधी इंट्रोड्यूस झाला तर 1954 ला. पद्म अवॉर्ड फर्स्ट टाइम इंडियामध्ये 1954 ला. कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाला 2023 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज अवॉर्ड मिळाला, तर भायखळा मुंबई. ही पण खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. ओके. तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाला 2023 मध्ये युनेस्कोचा एशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज अवॉर्ड मिळालेला आहे, तर ते भायखळा मुंबई. ओके. प्रवासी भारतीय सन्मान 2023 ला कोणाला सन्मानित करण्यात आलं, प्रवासी भारतीय सन्मान. ओके. तर ते राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलं. कोणाला, राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलं. कशासाठी, प्रवासी भारतीय सन्मान. ओके. त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट जिल्हा कोणाला मिळवलाय तर गंजम, ओडिसा मधला गंजम डिस्ट्रिक्ट आहे त्यांना मिळालेला आहे. ओडिसा मधला गंजम डिस्ट्रिक्ट आहे त्यांना मिळालेला आहे. ओके. राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट जिल्हा कुठला आहे तर तो गंजम ओडिसा मधला. आणि गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023 चा कोणाला मिळालेला आहे तर अलेक्झांड्रा कुरॅप यांना मिळालेला आहे. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार अलेक्झांड्रा कुरॅप यांना मिळालेला आहे. गोल्डमॅन पर्यावरण. ओके. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. का तर हे PYQच्या ट्रेंड नुसार मी कव्हर केलेलं आहे. तुम्ही इतर स्लाइड्स किंवा इतर चॅनलवरती बघाल तर त्यांनी ते सरसकट सर्वच अवॉर्ड कव्हर केलेले आहेत. मी फक्त PYQचा यूज करून हे काढलेले आहेत, जे की आपल्याला आता सध्या रिवाइज करणं, लास्ट लॅप ऑफ रिव्हिजन चालू आहे, त्यासाठी हे गरजेचे आहे. तेवढेच मी कव्हर केलेले आहे. तर अर्जुन अवॉर्ड विनर कोण कोण आहेत त्याबद्दल आपण एक लिस्ट बघणार आहोत. तुम्ही फक्त गो थ्रू करा. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं नाहीये, कारण ते तुम्हाला एकदा ऑप्शन दिसले नजरेला की तुम्ही टिक करू शकता. ओके. ओजस प्रवीणला आर्चरीसाठी मिळालेला आहे. अदिती गोपीचंदला आर्चरीसाठी मिळालेला आहे. मुरलीधर श्रीशंकर यांना ॲथलेटिक्ससाठी मिळालेला आहे. पारुल चौधरी यांना पण ॲथलेटिक्ससाठी मिळालेला आहे. मोहम्मद हुसामुद्दीन यांना बॉक्सिंगसाठी मिळालेला आहे.
वैशाली चेससाठी, मोहम्मद शामी ऑफकोर्स सर्वांना माहिती असेल क्रिकेटसाठी, अनुष अग्रवाल हे हॉर्स रायडिंगसाठी आहे. जर तुम्ही ऑलिम्पिकला फॉलो केला असाल ह्या वर्षीच्या तर तुम्हाला ही सर्व नावं म्हणजे माहितीच असणार. दिशा डांगर फॉर गोल्डसाठी आहे, दिव्य कृती सिंग हे पण हॉर्स रायडिंगसाठी आहे, कृष्ण बहादूर पाठक हॉकीसाठी, सुजीला सानू हॉकीसाठी, हरिंदर पाल सिंग स्कॉच, अंतिम बंगाल रेसलिंगसाठी आहे, शीतल देवी पॅरा आर्चरीसाठी आहे. ओके, अजय कुमार ब्लाइंड क्रिकेट आणि प्राची यादव पॅरा कॅनिंगसाठी आहे. ओके, हे सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि ते लक्षातच ठेवायचे आहे. द टाइम पर्सन अवॉर्ड ऑफ द 2003, आता हे मी किती वेळा आलेले आहेत ना एक्झाम्सला ते तुम्हाला सांगितलेले आहेत. तर 2 वेळा विचारलेले आहेत. मिसाईल लॉन्च विचारले, नोबेल पीस प्राइज 2023, बुकर प्राइज 2023, UN कॅम्पेन 2023 ऑस्कर अवॉर्ड विचारलेला आहे आणि 15 फायनान्स कमिशन बद्दल चेअरमॅन मेंबर सेक्रेटरी हे इन्फॉर्मेशन थोडी एक्झामला विचारली होती लास्ट टाइमच्या. तर त्यानुसार आता आपण बघणार आहोत बुकर प्राइज कोणाला मिळालेला आहे. तर UK आणि आयर्लंड यांना बुकर प्राइज मिळालेला आहे आणि बुकर प्राइज मध्ये आयर्लंडचे जे लेखक आहेत पॉल लिंच यांना मिळालेला आहे. कशासाठी तर प्रोफेट सॉन्ग साठी मिळालेला आहे. त्यानंतर इंटरनॅशनल बुकर प्राइज हा इंग्लिश अनुवादित 2023चा टाइम शेल्टरसाठी जॉर्जी गॉस्पोडिनोव यांना आणि अंजेला रोडोला यांना मिळालेला आहे. तर तो 2022 साठी कोणाला मिळालेला आहे, गीतांजली श्री यांना रेत समाधी याच्यासाठी मिळालेला आहे. यांनी अनुवाद केलेला, ह्याचा अनुवाद टॉम्ब ऑफ सँड जेर्जी रॉकवेलन यांना मिळालेला आहे. टॉम्ब ऑफ सँड जेर्जी रॉकवेल यांना मिळालेला आहे. ओके, आता बघणार आहोत आपण की मिस युनिवर्स ज्या आहेत तर ह्या रिलेटेड आपण बघणार आहोत. मिस युनिवर्स शॉनिस पॅलॉसिओस यांना निकारागुआची फर्स्ट वुमेन आहे. ओके, निकारागुआची फर्स्ट वुमेन आहे जी की मिस युनिवर्स झालेली आहे. इंडियाज रिप्रेझेंटेटिव्ह कोण होतं तेव्हा मिस युनिवर्स कॉम्पिटिशनला गेलेले तर श्वेता शारदा होत्या. कोण होत्या? श्वेता शारदा होत्या. ओके, आता आपण बघणार आहोत 2023 चे जे रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार जे आहेत ते कोणाकोणाला दिलेले आहेत. अब्दुल्ला लाही मारे यांना सोनाली मधल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला यासाठी मिळालेला आहे. अब्दुल्ला मारे यांना 2023चा UNHCRचा मॅग्नेसेस पुरस्कार हा अब्दुल्ला मारे यांना सोनाली मधल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला याबद्दल मिळालेला आहे. आता नोबेल पीस प्राइज 2023 बघणार आहोत. तर कोणाला मिळालं? नर्गिस मोहम्मदी इराणच्या आहेत. महिलांवर अत्याचाराबद्दल यांनी आवाज उठवला होता आणि त्यामुळे त्यांना नोबेल पीस प्राइज दिलेला आहे. ओके, पीस प्राइज कोणाला? तर नर्गिस यांना मिळालेला आहे आणि महिलांवर अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल मिळालेला आहे. आता आपण इम्पॉर्टंट बघणार आहोत की इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल प्राइज कुणाला मिळालेले आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेले कोण कोण आहेत तर कॅल्डिया गोल्डिन ह्या अमेरिकेच्या आहेत. यांना इकॉनॉमिक मध्ये नोबेल प्राइज मिळालाय. कामावर स्त्री आणि पुरुष यांच्यात किती भेदभाव केला जातो याबद्दल त्या बोलल्या होत्या, म्हणजे याबद्दल त्यांनी लिहिलेलं असेल त्यासाठी त्यांना इकॉनॉमिक नोबेल प्राइज मिळालेला आहे. आता 2023 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार 2023चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे तर नरेंद्र मोदी आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान करणाऱ्या व्यक्तींना. ओके, हा कोणाला देण्यात येतो तर राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान करणाऱ्याने. ऑफकोर्स आपले ऑनरेबल PM ते करतात. ओके, सो हे नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. साहित्यामध्ये 2023चा नोबेल पुरस्कार जॉन फॉस्पे हे नॉर्वेचे आहेत यांना देण्यात आलेला आहे. साहित्यामध्ये 2023 मध्ये नोबेल पुरस्कार हा जॉन फॉस्पे यांना देण्यात आलेला आहे. हे नॉर्वेचे आहेत. नरेंद्र मोदी यांना ऑगस्ट 2023 मध्ये ग्रँड फ्रान्स ऑफ द ऑनर हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कोणी केले? आणि हे ग्रीसवाल्यांनी केलेले आहे. कोणी केलेले आहेत? ग्रीसने. ओके, नरेंद्र मोदी यांना ऑगस्ट 2023 मध्ये ग्रँड फ्रान्स ऑफ द ऑनर हा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ग्रीसने. ओके, आता आपण बघणार आहोत भौतिकशास्त्रामध्ये इम्पॉर्टंट कोणकोणते नोबेल प्राइज 2023 मध्ये देण्यात आलेले आहेत. तर पियर एगोस्टिनी ह्या ज्या आहेत ह्या कुठल्या आहेत तर ह्या फ्रान्सच्या आहेत. पियरे एगोस्टिनी ह्या फ्रान्सच्या आहेत. फेरेंट क्रोन्स ह्या हंगेरीच्या आहेत आणि
एनिएल युइलियर ह्या फ्रान्सच्या आहेत, हुइलियर. पियर एगोस्टिनी फ्रान्सच्या आहेत, फेरेंक क्रोज ह्या हंगेरीच्या आहेत आणि एनिएल हुइलियर ह्या फ्रान्सच्या आहेत. यांना भौतिकशास्त्रामधला नोबेल प्राइज देण्यात आलेला आहे. सो तुम्हाला हे अवॉर्ड्स लक्षातच ठेवायचे आहेत, कारण हे जर तुम्हाला हे अशा पद्धतीने रिमेंबर ठेवा की तुम्ही गो थ्रू करा यांना रोज. आता 5 days राहिलेले आहेत एक्झामला. 5 days मधले तुम्हाला आता जे उरलेले दिवस आहेत ते मिसलेनियस टॉपिक जे असतात त्यासाठी कव्हर करण्यावरती जास्त भर द्यावा लागेल. आता तुम्हाला रिवाईज करण्यावरती अवॉर्ड्स कोणते कोणते आहेत किंवा जे तुम्हाला आठवत नाहीत, नॅशनल पार्क कोणकोणते आहेत, त्या सर्व तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. कारण हे असे असतात की त्यांना आपण आपल्या स्टॅटिक पोर्शनमध्ये कव्हर करत नसतो, तर ते एक्झाम जवळ आल्यानंतर आपण त्यांना कव्हर करत असतो. ओके. आता या स्लाइडमध्ये जे इम्पॉर्टंट अवॉर्ड आहेत ते मी तुमच्यासाठी कव्हर करणार आहे आणि ते म्हणजे कोणते आहेत. ते इंटरनॅशनल सांख्यिकी पुरस्कार जो आहे 2023चा तो कल्याण मुडी राधाकृष्णन राव यांना देण्यात आलेला आहे. गांधी शांतता पुरस्कार हा गीता प्रेस गोरखपूर 1923ला चालू झालेली आहे आणि त्यांना 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. ओके. आता आपण बघणार आहोत की नेक्स्ट इम्पॉर्टंट कोणता आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे ऑलिम्पिक ऑर्डर हा कोणाला देण्यात आलेला आहे. डॉक्टर टेड्रोस गॅब्रेयेसस यांना देण्यात आलेला आहे. ओके. आता अजून इम्पॉर्टंट बघणार आहोत आपण चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड जो UNEPचा आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे ते आपण कव्हर करणार आहोत. तर तो इम्पॉर्टंट जो अवॉर्ड आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे. जोसेफिना बेलमोंटे फिलिपिन्सच्या आहेत यांना देण्यात आलेला आहे. जोस मॅन्युअल मोलार चिलीचे आहेत यांना देण्यात आलेला आहे. ब्ल्यू सर्कल ऑफ द चायना ब्ल्यू सर्कल ऑफ या चायनेचे यांना देण्यात आलेला आहे आणि एलेन मॅकआर्थर फाउंडेशन UKचे यांना देण्यात आलेला आहे. ओके. सो याच्यामध्ये काही फाउंडेशन्स वगैरे आहेत, काही पर्सन्स आहेत. त्याच्यानंतर UNWTOच्या सर्वोच्च गावांच्या यादीत बेस्ट टुरिझम विलेज 2023 सन्मानासाठी कोणत्या राज्याचं दोरडण गावाची निवड करण्यात आलेली आहे. गुजरातमधील दोरडण गावाची निवड करण्यात आलेली आहे. कोणत्या गावाची निवड करण्यात आलेली आहे गुजरातमधल्या, तर दोरडण गावाची निवड करण्यात आलेली आहे. कशासाठी, तर बेस्ट टुरिझम विलेजसाठी. नॅशनल स्मार्ट सिटी अवॉर्ड 2022 ते 2023. आता हा आपण बघणार आहोत हे कोणाला देण्यात आलेला आहे. तर इंदोर ही सर्वात स्वच्छ सिटी आहे किंवा स्वच्छ आणि स्मार्ट सिटी पण आहे, हे तुम्हाला लक्षातच असलं पाहिजे. आणि त्यानंतर येतं सुरत, त्यानंतर येतं आग्रा. ओके. राज्यांच्या बाबतीत जर बघितलं तर मध्य प्रदेश स्मार्ट सिटी अवॉर्ड आणि UTच्या बाबतीत बघितलं तर चंदीगड यांना मिळालेला आहे. आता इंदोर हे मध्य प्रदेशमध्येच येतं ना, नाहीतर कन्फ्यूज व्हाल तुम्ही. आता वैदिक शास्त्रासाठी पीस प्राइज कोणाला मिळालेला आहे ते आपण बघणार आहोत. वैदिक शास्त्रासाठी. ओके. तर वैदिक शास्त्रासाठी जो पीस प्राइज मिळालेला आहे तो न्यूक्लियोसाइड बेस कोविड-19 विरुद्ध जे mRNA म्हणजे हे केलं होतं, वॅक्सिन आलं होतं, तर त्याच्यासाठी मिळालेलं आहे. कॅटोलिन कारिको हंगेरीच्या आहेत यांना मिळालेला आहे आणि हे कशाला प्रभावी लस विकसित करणे यांच्यासाठी यांना देण्यात आलेलं आहे. अजून इम्पॉर्टंट काही या स्लाइडमध्ये आहे का तर ते बघूयात. तर 64 वर्षानंतर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार जो 2023चा तो दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. कारण फर्स्ट ज्यांनी रॅमन मॅक्सेसे जिंकलेला ते कोण होते, आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे लक्षातच ठेवायचे तुम्हाला. आता ऑस्कर पण आपण बघून घेऊयात कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत ऑस्कर. तर ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा पुरस्कार ब्रेंडन फ्रेझर ह्या ऍक्टरला मिळालेला आहे द वेल नावाच्या फिल्मसाठी. कुठल्या, द वेल नावाच्या फिल्मसाठी ब्रेंडन फ्रेझर. ओके. ऍक्ट्रेस कोण होत्या याच्यामध्ये, मिशेल. ओके. मिशेल या ऍक्ट्रेस होत्या आणि ह्या आशिया खंडातील फर्स्ट महिला अशा आहेत ज्यांना ऑस्कर मिळाले वाटतं. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटांसाठी. कोणत्या, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटांसाठी ह्यांना ऑस्कर हा मिळालेला आहे. आता जागतिक शांतता पुरस्कार आपण बघितलेला आहे. ओके. सो तुम्हाला एवढेच ह्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त काहीच फापट पसारा वाचत बसू नका. ओके. ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2022चा अवॉर्ड विनर कोण होतं, तर मुंबई होतं. ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. ओके. सेकंड टाइम मिळालेला आहे 2022
2022ला पण मिळालेला आहे. पोर्टल अवॉर्ड कोणाला मिळालाय? आरोग्य मंत्रालयाला. आता कुठलं सर्वात इम्पॉर्टंट पोर्टल असं ते आरोग्य मंत्रालयाचं म्हणजे असं आहे, किंवा इझी टू ॲक्सेस, आपल्याला ॲक्सेस करण्यासाठी सोपं वगैरे जातं. तर ह्याच्यासाठी पोर्टल अवॉर्ड आरोग्य मंत्रालयाला मिळाले. शौर्य पुरस्कार IAF फर्स्ट महिला कोण होत्या? दीपिका मिश्रा यांना मिळालेला आहे. शौर्य पुरस्कार दीपिका मिश्रा यांना मिळालेला आहे. तर हे सर्व आपण इम्पॉर्टंट जेवढे पण अवॉर्ड्स वगैरे होते जे की एक्झामला खूप इम्पॉर्टंट आहेत ते कव्हर केलेले आहेत. या व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं डोकं खूप कूल ठेवा, शांत ठेवा. जे एक्झामला इम्पॉर्टंट आहे, मला तर वाटतं तुम्ही हे 5 days आहेत ना फक्त PYQs बघण्यावरती घालवा. काही ट्रिक्स टेक्निक्स लागतात का ते विचार करा. मी तर खूप अशा ट्रिक टेक्निक्स शोधून काढलेले आहेत, पण ते आता ह्या एवढ्या दिवसात तुम्हाला सांगणं पॉसिबल होणार नाही. सो मला ज्या समजत आहेत ते कदाचित मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये फटाफट सांगून टाकेन. काय काय ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला युजच करायचे आहेत. जसं की अशा ब्रॅकेटमध्ये जे ऑप्शन्स दिलेले असतात मोस्ट ऑफ द टाइम 99% टाइम तेच करेक्ट असतात. सो तुम्हाला त्यांनाच टिक करायचं. असे काही ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला शेअर करेन. ओके, सो चला आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.